नागपुर में पत्रकारों से बात करते हुए कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने मंगेशकर परिवार पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि गाने के अलावा मंगेशकर परिवार का कोई सामाजिक या राष्ट्रीय योगदान नहीं है। उन्होंने यह भी कहा कि जो लोग ऑटोग्राफ के पैसे लेते हैं उनसे क्या उम्मीद की जा सकती है। वडेट्टीवार ने स्पष्ट किया कि वह अपने बयान पर अडिग है और अपने 25-30 वर्षों के सार्वजनिक जीवन में उन्होंने मंगेशकर परिवार का कोई विशेष योगदान नहीं देखा है। नाही योगदान काही नाही त्यांचा। पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे, काही योगदान नाही, गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही। ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावे सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे, कुठला योगदान दिलाय त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे, आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल। मला माहित नाही, मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये। त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही। राज्य में हाल ही में हुई असमय बारिश को लेकर वडेट्टीवार ने सरकार की आलोचना की। उन्होंने कहा कि रबी फसल और गर्मियों की धान को भारी नुकसान हुआ है, जबकि उत्तर महाराष्ट्र में अनार और सब्जियां बर्बाद हुई है। उन्होंने आरोप लगाया कि पहली बार हुई बारिश के बाद सरकार ने न पंचनामा किया, न ही कोई सहायता दी। नुकसान प्रचंड झालेलं आहे अवकाळी पावसामुळे। रब्बी पिकाचं नुकसान झालंय, उन्हाळी धान प्रचंड नुकसान झालंय। तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचं नुकसान झालंय, भाजीपाल्याचं नुकसान झालंय। हे प्रचंड नुकसान होऊन आता हे दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस आलेला आहे। पहिल्यांदा आलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजिबात सरकारने केले नाहीत, तसे आदेशही काढले नाहीत आणि अद्यापही कुठल्याच प्रकारचे आदेश दिल्याची माहिती आमच्याकडे नाही। म्हणजे सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे? असं दृष्ट सरकार का दुष्टपणे शेतकऱ्याशी का वागतोय सरकार? या सरकारचे शेतकरी दुश्मन असल्यासारखे का वागतायत? आणि तुम्ही पंचनामे करा, तुमची तिजोरीत खळखळाट असेल, उशिरा पैसे द्या, पण पंचनामे तरी करा। किती नुकसान झालेलं आहे, शेतकरी बांधावर जाऊन ओरडताय, रडतोय, त्याच्यामध्ये त्याला चिंता लागली आहे की माझं आता हातात आलेलं पीक सगळं चाललेलं आहे आणि सरकार साधे पंचनामे करायला सुद्धा तयार नाही। या सरकारला शेतकऱ्याप्रती काही देणं घेणंच नाही, अशी परिस्थिती आता राज्यामध्ये आहे। विशाल पाटिल के मंत्रिपद को लेकर दिए बयान पर वडेट्टीवार ने सफाई देते हुए कहा कि वह मजाक में कहा गया था। सुधीर मुनगंटीवार पर तंज कसते हुए उन्होंने कहा कि आज के विधायक फिल्मी हीरो की तरह बर्ताव करने लगे हैं और असली हीरो जनता की सेवा से बनते हैं। आता आमदार जर आजकालचे आमदार हीरो सारखेच वागायला लागले, हेही तेवढंच खरं आहे काय? आणि नवीन तरुण पिढी ही हीरोच आहे आता, फक्त ते दिसण्याने नसावी, कामातून असावी आणि त्यांच्या कार्यातून, कृतीतून, समाजसेवेतून, लोकांच्या भल्यासाठी आणि विकासासाठी त्यांची कृती हिरोपणाची असेल तर नक्की त्यांना हिरोईन मिळेल। त्यांच्या डोक्यातली हिरोईन कोणती आहे मला माहित नाही, पण तरुण आमदारांच्या डोक्यामध्ये असलेली जे काही हिरोईन आहे ती हिरोईन त्या हिरोला, आमदारचं काम करणाऱ्या हिरोला त्याच्या कामाला भाळून जर ती हिरोईन होत असेल तर शुभेच्छा आहे। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।